नमस्कार. सात्विक लाईफ स्टे हेल्दी. आजचा आपला विषय आहे जुने लोक सुखी का होते, जुने लोक हेल्दी कसे होते आणि आत्ताचे जे लोक आहेत, आत्ताचे जे म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे पिढी नाही म्हणणार मी, आत्ताचं जे सगळेच जे लोक आहेत त्यांच्या हेल्थ समस्या इतक्या कमी वयातच इतक्या साऱ्या हेल्थ समस्या का, आणि पूर्वीच्या लोकांचे आयुष्य हे जास्त होते आणि आत्ताच्या लोकांचं आयुष्य का कमी आहे, या सगळ्या पाठीमागे काय कारणे आहेत आणि काय सत्य आहे, आणि आत्ताच्या जे लोकांची जे असं का घडतं तर तिथे कुठे चुका होतात, आणि पूर्वीचे लोक काय कारण आहेत या पाठीमागे की पूर्वीचे लोक इतके सुखी होते, आनंदी होते आणि प्लस निरोगी होते. आत्ताच्या लोकांना इतक्या सुखसोयी असून सुद्धा आत्ताच्या लोकांची हेल्थ इतके सारे प्रॉब्लेम्स का आहेत, इतके सारे इश्यूज का आहेत, इतक्या कमी वयातच इतक्या लोकांना हार्ट अटॅक्स येतात, हेल्थ प्रॉब्लेम्स इश्यूज असतात आणि अनेक वेगवेगळे रोग असतात. तर असे का होते, तर बघूया आपण सविस्तरपणे या सर्व टॉपिकवर. आता आपण सत्यता काय जाणून घेऊयात. तर सात्विक लाईफ स्टे हेल्दी आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आलात का, आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही का, आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि आपणास जरी हा व्हिडिओ महत्त्वाचा नाही वाटला तर इतरांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर आठवणीने हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर इतरांना, तुमच्याकडे जे काही मित्र आहेत, सराउंडिंग पीपल आहेत, फ्रेंड सर्कल आहेत, रिलेटिव्ज आहेत, तुमचे जे काही ग्रुप्स आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, सगळीकडे आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा. हा म्हणजे सगळ्यांना याच्यातली सत्यता कळेल, इम्पॉर्टंट माहिती कळेल आणि तेही त्याच्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा आणतील. हे आहे अत्यंत महत्त्वाचं. तर चला मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया. तर आपण बघणार आहोत पूर्वीचे लोक इतके सुखी कसे होते, पूर्वीचे लोक इतके निरोगी कसे होते. पूर्वीचे म्हणजे आता एक आपण 50 वर्षापूर्वी जरी आपण बघितलं तरी सुद्धा 50 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप मोठा फरक आहे. सगळ्याच बाबतीत अन्नधान्य, सगळे भाव, म्हणजे अन्नाचे भाव तुम्ही पकडा किंवा अन्नधान्यामधलं जे सत्व आहे ते पकडा, तुम्ही आत्ताच्या लोकांचे पगार आणि पूर्वीच्या लोकांची कमाई हे तुम्ही गृहीत धरा. म्हणजे प्रत्येक विषयावर जरी आपण बोलायचं म्हटलं ना तरीसुद्धा भरपूर मोठी तफावत आहे. कशामध्ये, तर या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की खूप काही बदललेले आहे. 50 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही 40 वर्ष म्हणा किंवा 50 वर्ष म्हणा, पूर्वीचा 40 ते 50 वर्षापूर्वीचा काळ कसा होता आणि आजचा काळ कसा आहे. मी म्हणजे आतापर्यंत जे मला काही बघितलेलं आहे, माझ्या आईवडिलांचं सगळं बघितलेलं आहे, आणि माझ्या आईवडिलांचे आईवडील आणि माझ्या आईचे सासू सासरे, माझ्या वडिलांचे सासू सासरे, म्हणजे सगळं आजोळ, दोन्हीकडचं जे आजोळ असतं ते सगळं जर पाहिलं तर आपल्याला म्हणजे असं समोर येतं, डोळ्यांनी बघितलेली सत्य परिस्थिती सांगते तुम्हाला की त्यावेळेला बघा, तुम्ही जर असं म्हणाल तर पूर्वीच्या काळी आर्थिक सुबत्ता होती. पण अहो, आत्ता जर तुम्ही हे गृहीत धरलं तर आत्ताच्या मानाने आत्ताच्या लोकांचे पगारही खूप आहेत ना. पूर्वी जसं होतं ना, पूर्वी तुम्हाला असं वाटतं की स्वस्ताई होती, पण आता जर तुमचे सगळे रेट वाढलेले आहेत, सगळ्या वस्तूंचे रेट वाढलेले आहेत, सोन्या चांदीचे रेट वाढलेले आहेत, अन्नधान्याचे, भाजीपाल्याचे जर भाव वाढलेले आहेत आता, तर तुमचे पगार पण वाढलेले आहेत ना, हो की नाही. बरोबर आहे की नाही. चुकीचं असेल तर मला कमेंट करा. दुसरी गोष्ट म्हणजे
पूर्वीचे लोक, याच्या पाठीमागे कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? पूर्वीचे लोक सुखी कसे होते आणि निरोगी कसे होते, हे महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आता बोलूयात. तर पूर्वीच्या लोक हे सुखी का होते, यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे पूर्वीचे लोक हे समाधानी होते. आणि समाधानी म्हणजे कसं, तर एकत्र कुटुंब होतं हे तर महत्त्वाची गोष्ट आहेच. दुसरी त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे की बघा, एकत्र कुटुंब होतं हेही महत्त्वाचं आहे. आणि जरी कमावणारी एक व्यक्ती असली आणि घरामध्ये जरी जॉईंट फॅमिली असली तरीसुद्धा पूर्वीच्या काळात सगळं सुखासमाधानाने आणि व्यवस्थित चालायचं. का? कारण की जे पूर्वीचं जे खाणं पिणं होतं ना, आपण कसं म्हणतो ना, खूप ठिकाणी असं आपण ऐकलेलं आहे की अहो पूर्वीच्या काळाचं त्यांनी चांगलं तूप खाल्लेलं आहे, पूर्वीच्या काळाचं त्यांनी दूध पिलेलं आहे. अहो पण हो, जरी हे खरं असलं तरीसुद्धा आत्तासुद्धा त्या क्वालिटीचं तूप ॲवेलेबल आहे, आत्तासुद्धा त्या क्वालिटीचं दूध ॲवेलेबल आहे. परंतु तुम्हाला मिळतं का? नाही, कारण ते शोधावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बरोबर आहे, तुम्हाला त्या क्वालिटीचं दूध घ्यायला आणि त्या क्वालिटीचं तूप घ्यायला तेवढं आपली पण तेवढं म्हणजे अफोर्डेबल आपल्याला हवं, आपल्या बजेटमध्ये ते बसायला हवं. हाही तेवढाच महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु पूर्वीचे लोक हे समाधानी होते. जरी जॉईंट फॅमिली म्हणजे जरी 2 किंवा 3 भाऊ असेल, एकत्र कुटुंब असेल, आई वडील असतील, त्यांचे मुलं असतील, सगळ्या भावांचे जरी लग्न झालेले असेल, जरी मोठं कुटुंब जरी असलं तरी एकच जरी व्यक्ती कमावणारी असली किंवा 2 व्यक्ती जरी कमावणारे असले तरीसुद्धा ते एकाच घरात राहायचे. त्यामुळे त्यांचा सगळा खर्चही भागायचा, हे महत्त्वाचं. आणि आता झालेलं आहे विभक्त कुटुंब. प्रत्येकाचं लग्न झालं की प्रत्येकजण सेपरेट राहतो. प्रत्येकजण सेपरेट राहायचं म्हटलं की त्याच्या पाठीमागे अनंत खर्च आले. अनंत खर्च म्हणजे कसं होतं, प्रत्येकाला घर सेपरेट, प्रत्येकाचं घर सेपरेट म्हटलं की प्रत्येकाचं घर आलं की फर्निचर आलं, प्रत्येकाचं फर्निचर वेगळं आलं की प्रत्येकाचा किराणा वेगळा आला, प्रत्येकाचं लाईट बिल वेगळं आलं, प्रत्येकाचं दूध बिल वेगळं आलं, प्रत्येकाचा भाजीचा खर्च वेगळा आला. म्हणजे उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला. आणि हेच जर तुम्ही बघितलं ना जुन्या काळातल्या लोकांचं, तर एकाच घरामध्ये राहिल्याने एकाच घरामध्ये एकच लाईट बिल येणार. जरी जास्त खोल्या असल्या तरी पण फरक पडतो ना. एकच लाईट बिल येणार, एकाच घरामध्ये एकाच वेळेला सगळ्यांसाठी भाजीपाला येणार, एकाच वेळेला सगळ्यांसाठी जे काय असेल किराणा येणार वगैरे वगैरे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं की पूर्वीचे लोक हे समाधानी होते, त्यामुळे ते निरोगी होते. आणि आत्ताचे लोक जे आहेत ना, हे आताचे लोक रोज सण साजरा करतात. म्हणजे काय मला म्हणायचं आहे की पूर्वी कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये की सण आला ना तर गोड व्हायचं. सण असला की काहीतरी गोड, आता आज काय आहे, चला आज पोळा आहे पण पुरणपोळी करूया. म्हणजे महिन्यातनं एखादा सण जर आला समजा तर तेव्हाच फक्त काहीतरी गोडधोड व्हायचं. पण आत्ता तसं नाही. आत्ता काय झालेलं, हल्लीची काय लाईफस्टाईल झालेली आहे, दररोज दुपारी काय रात्री काय दररोज जेवणात गोड हवं. अहो खरं आहे, काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही कमवतो आम्ही खातो, 100% खरं आहे. परंतु त्यानुसार आपली तशी फिजिकल ॲक्टिव्हिटी होते का? आपण त्यानुसार तसे आपण शारीरिक श्रम घेतो का? त्यानुसार तसे आपण आपले शारीरिक कष्ट करतो का? नाही. हेच तर कारण आहे. आणि हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे की पूर्वीचे लोक निरोगी कसे होते आणि आत्ताचे लोक इतके सारे हेल्थ इश्यूज का आहेत लोकांना. तर पूर्वीच्या काळी म्हणजे भाजीवर खूप कमी आणि प्रमाणात तेल असायचं भाजीमध्ये. फॅटी म्हणजे भातसुद्धा आहे ना, मी तुम्हाला म्हणजे माझ्या याच्यावरून मी तुम्हाला सांगते, माझ्या बघण्यावरून की पूर्वीच्या काळी म्हणजे कसं भातसुद्धा आहे ना, गुरुवार आहे आज उपवास आहे, चला आज वरण भात करूया आणि पोळी भाजी करूया. गोडबीड काही नाही हां, फक्त देवाला दूध साखरेचा नैवेद्य आणि घरात म्हणजे लहान मुलांना वगैरे दूध वगैरे असं. आणि मोठे दुधाचा चहा असेल, चांगली सुबत्ता आर्थिक सुबत्ता असेल, मोठं असेल तर सगळ्यांनी दूध. पण ते दूध म्हणजे कसं धारुष्ण दूध, ते निरोगी दूध. म्हणजे
निरोगी म्हणजे आताचं रोगाट दूध असं नाही, पण त्यावेळेचं जे दूध होतं ते सात्विक. तर हा फरक आहे. आणि हे सगळं असं असल्यामुळे पूर्वीच्या लोकांचं सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे सगळं काय म्हणतात त्याला, लिमिटमध्ये वागणं, लिमिटमध्ये खाणं असं सगळं असल्याने त्यांच्या तब्येतीसुद्धा लिमिटमध्ये असायच्या. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरसुद्धा म्हणजे खूप खूप क्वचित असायचे. कारण की काही जरी झालं ना तर सगळं घरगुती उपाय. तर या पाठीमागे काय कारण आहे, म्हणजे पूर्वीचे लोक आजारीच कमी पडायचे का, कारण की तेवढे ते कष्ट करायचे, तेवढे ते श्रम करायचे, तेवढी ते मेहनत करायचे. आता आमच्याच गोष्ट म्हणजे तुम्हाला मी आमच्यावरूनच उदाहरण सांगते की आम्ही म्हणजे सख्खे 3, माझ्या वडिलांना 2 भाऊ होते, माझे वडील मिळून 3 म्हणजे असे होते. आमची शेती वगैरे सगळं होतं गावाकडे. तर सगळे म्हणजे नोकरी पण आणि शेती पण असं सगळेजण कष्ट करायचे. तर शेतात जाणं, नोकरी पण सांभाळणं आणि घर म्हणजे कसं आत्तासारखं नाही 1 BHK 2 BHK असं नाही, आत्तासारखं असं नाही. म्हणजे ह्या गल्लीत ही गल्लीमध्ये पुढचं दार तर मागची म्हणजे ही गल्ली मागच्या गल्लीत मागचं दार, ते ह्या गल्लीपासून तर मागच्या गल्लीपर्यंत एक पूर्ण घर आणि त्याच्याच बाजूला तेवढाच गोठा. एवढं असं अडप-सडप आमचे घरं असायचे आणि शेती असायची. असं सगळं होतं पूर्वीच्या काळी. आर्थिक सुबत्ता होती, म्हणजे भरभरून असं जीवन म्हणजे ना खूप सुंदर होतं हो पूर्वीच्या काळीचं. तर हे सगळं होतं सुबत्ता सगळ्या गोष्टीच्या आणि जीवनही तसं निरोगी होतं. कारण माझ्यावरूनच मी तुम्हाला गोष्ट सांगते, आम्ही खूप मैदानी खेळ खेळलेले आहोत. मी शाळेतनं घरी आली की मी आईला थोडी मदत करायची आणि माझा अभ्यास पटकन उरकायची 1 तासाभरात आणि की मी चालली खेळायला म्हणजे आम्ही मातीचे रोड असायचे आमच्या वेळेला आणि मातीच्या रोडवर मी 4 वाजेपर्यंत खेळायची मैत्रिणींसोबत. म्हणजे 4-4 तास आम्ही मैदानी खेळ खेळायचो मातीमध्ये. आणि परत संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा घरातलं सगळं थोडीफार आईला मदत करायची, परत सगळं खेळायचं, परत बागडायचं बाहेर रस्त्यावर मैत्रिणींसोबत खेळायचं, पुन्हा संध्याकाळी आपलं शुभंकरोती वगैरे. मग रात्रीचं काय जेवण, तर आमची ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी असं सगळं होतं. म्हणजे दररोज काय आहार असायचा, तर शेतातल्या अतिशय काळ्या सुपीक मातीतल्या पालेभाज्या आणि ज्वारीच्या भाकरी. अहो त्यावेळेला ज्वारी म्हणजे कशी असायची ती, आत्ता तशी ज्वारी मिळणं अशक्य. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, बरोबर आहे आत्ताच्या अन्नामध्ये निकस म्हणजे सत्वच नाही आहे, कारण मातीमध्ये सत्व नाही राहिलं. कसं मातीमध्ये सत्व राहिलं नाही म्हणजे मातीत दोष असा नाही, तर शेतकरी पण काय करणार ना, खाणारे एवढे वाढलेले आहेत, लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि शेतकरी एकाच वर्षात 3-3 वेळा एकाच जमिनीतून पीक घेतोय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी वर्षातनं एकदा शेतातनं पीक घेतलं जायचं, म्हणजे मग काय व्हायचं, ती पुन्हा जमीन तशी भरून निघायची, ती पुन्हा जमीन सात्विक व्हायची, तिची पुन्हा मशागत व्हायची, सगळी जमीन पुन्हा तिचं आता मला ते शब्द नाही येते, मी शेतकऱ्याची मुलगी असून मला त्या शब्द नाही आठवते, नांगरणी वगैरे काय असतं ना, पेरणी, नांगरणीच्या आधी सगळी जमिनीची मशागत व्हायची. तर हे सगळं म्हणजे पूर्वी असं होतं हो, म्हणून ते सात्विक सगळं पिकायचं आणि सात्विक अन्न होतं, सात्विक दूध होतं, सात्विक भाज्या होत्या, सगळा सात्विक आहार होता. परंतु आता तसं नाही आहे. आता हे असं सगळं प्रॉब्लेम आहे. लोकसंख्या वाढलेली आहे आणि शेतकरी राजा बिचारा आपला काय करतोय, सारखी आत्महत्या करतोय. करणार तरी काय ना. आणि अवकाळी पाऊस पडतो, सगळंच अवकाळी पाऊस का पडतो, असं का होतं, पोल्युशन का वाढलंय, या पाठीमागे तर भरपूर सारे विषय आहेत. हे या विषयावर आपण नंतर बोलूयात. पण आजचा आपला विषय काय आहे की पूर्वीच्या काळीचे लोक निरोगी कसे होते, तर हे कारण आहे त्या पाठीमागे की ते लोक म्हणजे सकाळी असं नाही की सकाळी मी 4 वाजता उठलोय तर मी दुपारी झोपणार 4 तास, असं नाही. सकाळी 4 वाजता उठून सुद्धा पूर्वीचे लोक दिवसभर कष्ट करून छान मस्त खाटीवर झोपायचे किंवा जमिनीवर झोपायचे. एक काहीतरी आपली गोधडी छान मस्त अंथरली किंवा आपलं एक कांबळ अंथरलं की छान जमिनीवर खूप छान गोड झोप लागायची. कारण की असं सगळं जीवन होतं आणि कष्ट, दिवसभर कष्ट, मेहनत, परिश्रम असं सगळं असताना आणि प्लस एवढे कष्ट करून सुद्धा काय
आपण म्हणजे चला मी आता फॅटी खाणार, आता मी गोड खाणार, मी असं काहीच नाही. तर हे सगळं असताना म्हणून पूर्वीचे लोक हे निरोगी असायचे आणि निरोगी असल्यामुळेच त्यांचं आयुष्य हे जास्त असायचं. आयुष्य जास्त होतं या पाठीमागे सुद्धा भरपूर कारणं आहेत. आता काय आहे माहिती आहे का, आता सगळं जीवन सगळं बदललेलं आहे. आताच्या फ्लॅट सिस्टममध्ये लाईफस्टाईल बदललेली आहे. शेजारी कोण राहतं हे सुद्धा आपल्याला आजकाल माहीत नाही आहे. आणि शेजारच्याला काही मदत हवी असेल तर हे सुद्धा कोणी आजकाल मदत करायला तयार नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि एकाच घरामध्ये राहणं, दिवसभर घरातलंच करणं आणि प्लस सेपरेट कुटुंब असल्यामुळे प्रत्येकाला कमावणं गरजेचं आलं. प्रत्येकाला पैसा कमावणं आवश्यक आला आणि प्रत्येकाने पैसा कमावणं तर ते सगळे खर्च भागणार, कारण खर्च जास्त आणि कमावणारे कमी असं. त्यामुळे घरामध्ये 4 जण जरी असले तरी चारही जणांना कमाई करावी लागते, तेव्हा ते सगळे खर्च बेअर होतात. हे सगळं आहे सत्य. कारण लाईफस्टाईल आजची कोण हे करणार ना, डिस्टर्ब कोण करणार. त्याच्यामुळे आजच्या लाईफस्टाईल अशी झालेली आहे, आजची फॅशन झालेली आहे असं काय. आणि जंक फूड खाणं, अति तेलकट खाणं, अति स्पायसी खाणं, अति बाहेरचं खाणं, हे सगळे कारणं आहेत. आत्ताच्या लोकांमध्ये हेल्थ इश्यूज असतात ना, त्या पाठीमागे हे सगळे कारणं आहेत. आणि काय होतं, घरातच जातो ना सगळा दिवस, घरातली सगळं कामं करायची, वर्क फ्रॉम होम करायचं. आता काय तर म्हणे AI आलं, बरोबर आहे. जसा जमाना बदलतो तसं आपल्याला करावं लागतं, तसं आपल्याला चालावं लागतं. हो, खरं आहे. परंतु आपण आजच्या काळामध्ये आपण सगळं आपली तब्येत आपण सांभाळू शकतो. आपण आपले आहार आपण बदलू शकतो. आजच्या काळामध्ये आपण आपल्या तब्येती सांभाळून, आपले आहार सांभाळून आपण आपलं सात्विक जीवन, आपण सात्विक लाईफ आपण आपलं मेंटेन करू शकतो. हे सगळं आपल्यावर आहे. आजच्या काळातही आपण जुन्या काळातल्या लोकांसारखं जीवन जगू शकतो. ते कसे, आपल्यावर आहे. ते सगळं काही मिळतं, सगळं काही अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. हे सगळं कारण आहेत. अहो, जिथे माझ्या आईकडे पाटा आणि वरवंटा होता. तुम्हाला ते कळतं की नाही मला माहीत नाही, त्याला काय म्हणतात. माझी आई कुरडईचे गहूसुद्धा माझी आई पाट्यावर वाटायची, मसाला माझी आई पाट्यावर वाटायची, सगळं घरी करायची. आणि आम्ही हे सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता आपणच स्वतः, मी सुद्धा शेंगदाणे हे करायचे. आई गं, आज गुरुवारी लाईट गेले, आता मी कधी हे करणार. माझ्याकडे तर आहे, मी पटकन खलबत्त्यात काढते. परंतु आत्ताचं जे आहे ना, 2 मिनटात शेंगदाणे बारीक होतात मिक्सरमध्ये, 2 मिनटं पण नाही लागत. तर हे काय झालं, म्हणजे म्हणजे मी कोणत्याही स्त्रीला म्हणत नाही, मी माझ्यावरून सांगते तुम्हाला. म्हणजे जिथे अर्धा तास माझं हात मी मुसळीने म्हणा काढणार किंवा पाट्यावर मी वाटणार, आणि जेव्हा माझे ते हात हलणार, माझी संपूर्ण बॉडी हलणार, जेव्हा मी काढून खलबत्त्यात काढणार, तेव्हा माझ्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होणार. हा व्यायाम माझा काय झाला, बंद झाला ना, कारण मी 2 मिनटात शेंगदाणे बारीक केले. म्हणजे शरीराला व्यायाम नाही राहिला. आणि शरीराला व्यायाम न राहिल्यामुळे आता ते शरीर तसं होत चाललंय, घडत चाललंय, कमी व्यायामाने, कमी. आणि खाणं कसं होतं, आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे तसं खाणं आलं, पद्धत बदलली, घरातल्या सगळ्यांच्या याच्यानुसार तसं खाणं हे झालं. त्याच्यामुळे तब्येती हे कारण आहेत की आताच्या लोकांमध्ये इतके सारे हेल्थ प्रॉब्लेम्स का असतात. वॉशिंग मशीन, आता जर आम्ही जेव्हा गावीकडे राहायचो ना, गावाकडे, तेव्हा मी नदीवर कपडे धुवायला जायचो. म्हणजे कपडे हातात घेऊन जायचं आणि कोरडे कपडे, आणि किती लांब, म्हणजे 15 मिनटं चालायचे, 15 मिनटं जायचे, अर्धा तास लागायचा आम्हाला. आणि प्लस आम्ही नदीवर धुणं धुवायचं, तिथेच आम्ही कपडे वाळवायचो आणि मग ते घडी घालून कपडे घेऊन यायचो. म्हणजे विचार करा, किती छान परिश्रम, किती छान कष्ट, किती छान मेहनत. म्हणून हे कारण होतं आरोग्य उत्तम राहण्याचं. आणि आत्ताचं काय आहे हे तुम्ही स्वतःच आता ऐकत आहात की मी तुम्हाला हे सर्व सत्य सांगत आहे, माझे अनुभव सांगत आहे, माझ्या समोरची दुनिया मी तुम्हाला सांगत आहे. हे सगळे कारणं आहेत. आत्ताच्या लोकांचं आयुष्य का कमी झालेलं आहे, कारण की सुविधा वाढल्या, मेहनत कमी झाली, शारीरिक श्रम कमी झाले, शारीरिक कष्ट कमी झाले. आणि खाणं पिणं जे आहे ना, ते टोटली बदलून गेलेलं आहे.
फॅटी खाणं, जंक फूड खाणं, रोज गोड खाणं, रोज म्हटल्यापेक्षा पण रोज म्हणजे सकाळी पण जेवणात गोड, रात्री पण जेवणात गोड. तर हे सगळे कारण आहेत. तुम्हाला माहीत आहे का, मी हेल्थ कन्सल्टंट प्लस मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये मला अनुभव आहे 10 वर्षांचा. तुम्हाला सांगते मी त्या अनुभवावरून, साखर ही पचायला अत्यंत जड आहे. साखर पचायला भरपूर परिश्रम करावे लागतात. मग तुम्ही गोड पदार्थ, साखरेचे जर गोड पदार्थ खात असाल दुपारी पण आणि रात्री पण जेवणात, तर त्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागेल. यू कॅन डिसाईड इट नाऊ. चला तर मग व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आणखी तुम्हाला काही प्रश्न असेल, कमेंट असेल तर नक्की कळवा. आपण त्यावर नक्की लगेचच व्हिडिओ घेऊन येऊ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आपला अभिप्राय नक्की कमेंटद्वारा कळवा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढचे महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सो हेल्दी राहा, स्टे हेल्दी विथ सात्विक लाईफ. थँक्यू.